अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. स्वामी भक्त हो, आजचा दिवस खूप विशेष आहे. कारण आजच्या पॉडकास्टमध्ये जे आपले अतिथी आहेत ते माझे सद्गुरू आहेत. आणि माझे सद्गुरू म्हणजे परमपूज्य स्वामी स्वरूप लाटकर काका. आज आपण लाटकर काकांकडनं असं मार्गदर्शन घेणार आहोत की काय होतं, आपण बऱ्याचदा मंदिरात जातो, आपला मुलगा आपल्याला सोडवायला येतो, पण तो काय केलं, मंदिरात येत नाही. आई खूप आग्रह करते की ये रे बाबा. मग अशी जी मुलं आहेत, आणि कधी कधी काय होतं, उलट आई म्हणते की माझ्या मुलाचा क्लास आहे किंवा त्याला ऑफिसला जायचंय, येणं केनं प्रकारे ही मुलं सगळी उपासनेपासून लांब राहतात. तर आज आपण ह्या उपासनेचं महात्म्य आणि जी भक्तीची शक्ती आहे त्याविषयी परमपूज्य स्वामी स्वरूप लाटकर काकांकडनं आज आपण जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. आमच्या देव माझा या यूट्यूब वाहिनीवर आपलं मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला साष्टांग नमस्कार. तेव्हा काका, आपण आमच्या नवयुवकांसाठी आणि अशा मातापित्यांसाठी उपासनेचं महात्म्य सांगावं. सर्व तरुण मित्रांना, तुमच्या तरुणांचे जे माता पिता आहेत त्यांना उद्देशून मी आजचं काही निवेदन करणार आहे. त्याच्यामध्ये उपासना म्हणजे काय नेमका अर्थ, त्याचा उपासनेचा प्रयोजन काय असतं, आणि उपासना कालची, आजची आणि उद्याची, त्याच्या 3 फेजमध्ये उपासना ही त्याची स्थिती काय असेल आणि काय आहे या विषयावर मी थोडंसं आता आपल्याशी तुकुच करणार आहे. तेव्हा उपासनेबद्दल संतांनी तर सांगितलं की उपासनेला दृढ चालवावे. त्याच्यामध्ये उपासनेला दृढ चालवावे हे जे काही वाक्य आहे ना, हे वाक्य हे त्रिकाल सत्य असणारं वाक्य आहे. कारण संत जे सांगतात ते काही त्या तात्काळ परिस्थितीला अनुसरून सांगत नाही, तर ते सर्व काळ त्याचा नेहमीच हा संदर्भ असतोच. आणि म्हणून तो आजही त्याचा संदर्भ आहे. फक्त आम्हाला तो संदर्भ लावायला जो काही आपण त्याच्यावर एकाग्रता करायला पाहिजे ती आपण केलेली नाही आहे, आणि आपलं लक्ष आणखीन कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे गेलं आहे. आणि म्हणून आजचा जर दिवस पाहिला आपण, तर तरुण मुलंच नाही तर तरुण मुलाचे आईवडील सुद्धा उपासनेकडे जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तितकं दिलं जात नाही, अशी ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीचाही विचार करून त्याची आपण मीमांसा करू की हे असं का घडलं. आणि मागच्या वेळेस जुन्या काळामध्ये आपल्या आजोबांच्या पिढीमध्ये उपासनेला महत्त्व का होतं, त्यांना त्याचं काय महत्त्व, त्याचा काय त्यांना परिणाम प्राप्त झाला, आणि आज उपासना नसल्यामुळे कोणत्या प्रकारची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली, याच्यावर आपण थोडंसं विचार करूया. तेव्हा उपासना ही जी गोष्ट आहे ही नित्य दिनचर्येचा भाग आहे. आणि उपासनेमध्ये केवळ ही क्रियाप्रधान नाही आहे, तर उपासनेमध्ये क्रियेच्या बरोबर ही अंतःकरणामध्ये असलेली जी धारणा आहे, आणि आपल्याला ज्या परमेश्वराची आपण उपासना करतो त्याच्याबद्दलची आपल्या अंतःकरणात जी संवेदना असते, तर त्या संवेदना आणि धारणेला धरून ती क्रिया आहे. जेव्हा ती धारणाच काही नसेल आणि कुठल्याही प्रकारची आमच्या मनात संवेदना नसेल, तर फक्त यांत्रिक पद्धतीने आम्ही जर क्रिया करत असू, समजा अगदी नामस्मरण जरी घेतलं तरी नामस्मरणामध्ये फक्त यांत्रिक पद्धतीने नाम घ्या तर ते वैखरीमध्ये नाम राहील, पण ते भजेची 4 वाणी आहेत त्या 4 वाणीत नाम जाणार नाही. तसंच आपण जे पंचायतनाची पूजा करतो, या पूजेमध्ये सुद्धा आपण केवळ यांत्रिक पद्धतीने देवाला आंघोळ घातली, गंध अक्षरा लावल्या, तर म्हणजे ती आपण आपली उपासना झाली असं म्हणता येणार नाही. तर आपल्याला याच्या संदर्भातलं पूर्ण ज्ञान प्राप्त होणं आणि या ज्ञानाच्या बरोबरच आपली संवेदना तरल पातळीवर जाणं ही अतिशय अनिवार्य गोष्ट आहे. म्हणून उपासनेचा संबंध या 3 अंगाशी आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितला आहे, त्या कर्मयोगाच्या बरोबरीने ज्ञानयोग आणि भक्तियोग तो सांगितला आहे. या तिन्हीचा समन्वय झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो योगी होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने तो भगवंताचा भक्त होऊ शकत नाही. म्हणून उपासनेमध्ये ही तुमची क्रिया जी आहे ही गौण आहे, क्रियेबरोबर धारणा जी आहे ती अति महत्त्वाची आहे, आणि धारणेतून निर्माण झालेली संवेदना ही त्याची उपलब्धी आहे. त्यामुळे या 3 गोष्टी सहित आपण जर उपासनेचा विचार केला
तर आपण साकल्याने सर्वांगाने आपण त्याचा विचार केला असं म्हणता येईल. म्हणून उपासनेची जी धारणा काय आहे ही पहिल्यांदा पाहूया आणि धारणेच्या आधारावर मग ती क्रिया काय असू शकते याचा विचार करू आपण. त्यामुळे धारणा जी आहे ती धारणा अशी आहे की सर्व ब्रह्मांडाला चालवणारी जी यंत्रणा आहे, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था आज शास्त्रज्ञही मानतात आणि पूर्वापार आपल्या वेदवाङ्मयापासून सुद्धा ही मान्यता आहे की ही जी काही ब्रह्मांडाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही परब्रह्म परमेश्वर तत्वाशी आहे. इथे कोणी व्यक्ती नाही आहे किंवा कोणी एखादी शक्ती नाही आहे, तर ती त्या ठिकाणी तत्व आहे. तत्व या शब्दाचा अर्थ असा की जे अखंड आणि अविनाशी असं असतं, ज्याला जो कालातीत असं असतं त्याला तत्व म्हणतो. तर ती तत्वाचीच ती व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थेला आम्ही वेगवेगळं नावं दिलेत. त्याला मग कोणी विष्णू म्हणेल, कोणी शंकर म्हणेल, कोणी गणपती म्हणेल, हे विविध नावं दिलेले आहेत. आणि नावं देण्याची कारणं ही ह्या प्रकृतीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव आल्यामुळे या प्रकृतीचा जसा संबंध आहे तसं त्या परमात्म्याचा आविष्काराचा आपण विचार करतो. त्यामुळे परमात्म्याचा आविष्कार अनंत असू शकतात, पण परमात्मा एकच आहे आणि ह्या परमात्म्याची सर्वत्र व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे, ज्ञानपूर्ण जगायचं आहे आणि स्नेहभावाने जगायचं आहे, मानवता धरून जगायचं आहे. ह्याच्याबद्दल कोणाचंही दुमत असायचं कारण नाही. आता ह्या परमेश्वराची उपासना का करावी हा दुसरा प्रश्न आहे. तेव्हा परमेश्वराची उपासना करण्याचं मुख्य प्रयोजन जे आहे ते ह्या सबंध ब्रह्मांड व्याप्त व्यवस्थेशी आपला समन्वय असावा. आपला जर समन्वय नसेल तर ब्रह्मांडामध्ये ज्या काही ऊर्जा असतात त्या ऊर्जेचा आपला संबंध राहणार नाही आणि जिथे आपल्याला आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी अनावश्यक आम्ही त्या म्हणजे संघर्ष करत राहू. जो संघर्ष अजिबात आवश्यक नाही आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जे संघर्ष एक आपण जे विकत घेतलेले आहे ते संघर्षाची आपल्याला आवश्यकताच नाही आहे. तर आपण या जी काही ब्रह्मांडाची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेशी समन्वय जर आपण साधला तर त्या व्यवस्थेमध्ये असलेली जी ऊर्जा आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये असलेली तुमच्याकरता असणारी प्रत्येक जी विभिन्न गोष्टी ज्या सोयी असतात त्या सर्व सोयीसुद्धा तुम्हाला सहजतेने उपलब्ध होतात. सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो, दिवस उगवतो, तर तुम्हाला सूर्यप्रकाश मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला अनेक प्रकारचे अनुभव येत असताना विविध प्रकारचे माणसं आपल्याला भेटतात, अनेक प्रकारचे प्राणी जीव मात्र भेटतात. या सर्व जीवांचा, सर्व मनुष्यांचा सुद्धा हा आपला कळत नकळतपणे संबंध येतो. पण ज्यावेळेस आपण अतिशय सहज अवस्थेमध्ये असू, आपण सगळ्यांना सर्वांना समावेश करून आपण सगळ्यांशी समन्वय करून आपण जेव्हा व्यवहार करतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याची गरज पडत नाही. पण ज्यावेळेस आपण स्वतःचं अस्तित्व वेगळं आणि स्वतःला काही जास्तीत जास्त आपल्याला लाभ मिळावा आणि इतरांना लाभ मिळेल नाही मिळेल याची मला पर्वा नाही अशी जेव्हा भूमिका घेतो तेव्हा तिथून संघर्ष सुरू होतो. म्हणून संघर्षाचं जे मूळ आहे ते मूळ या व्यवस्थेला आपण समजून नाही घेतल्यामुळे किंवा आपण त्याचा म्हणजे मान्यताच आपण दिली नाही त्या व्यवस्थेला, तरी ती व्यवस्था तर असणारच आहे. जशी ती व्यवस्था संबंध ब्रह्मांडात आहे तशी आपल्या अंतरंगात सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असे 3 शरीराचे स्तर आहे. तेव्हा स्थूल शरीरामध्ये आपल्याला साधारणपणे जाणीव असते, त्यामध्ये अन्नपचन आहे, रक्ताभिसरण आहे, श्वासोश्वास आहे, त्यानंतर उत्सर्जन संस्था आहे. या सर्वच प्रकारच्या त्या संस्था आहेत. या संस्थासुद्धा त्या परमेश्वराच्याच व्यवस्थेने चालतो. कारण आपण असं म्हणू शकणार नाही की बाबा माझं हृदय व्यवस्थित चालतंय की नाही याची व्यवस्थापन किंवा याचं नियंत्रण मी करतोय किंवा माझा रक्ताभिसरण मी करतोय, या रक्ताभिसरणाला सर्व व्यवस्थित चाललं पाहिजे, माझं रक्त शुद्ध झालं पाहिजे, तिची सगळं नियंत्रण मी करतोय असं जर म्हणाल तर आधुनिक शास्त्रज्ञ सुद्धा त्याला मान्यता देणार नाही. कारण तो म्हणेल की ही निसर्गता प्रक्रिया आहे. तर ही निसर्गता असणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अत्यंत सहज आणि सुलभ आहे आणि ती अंतरंग आणि बाह्यंग म्हणजे मध्ये शरीराच्याही मध्ये ती चालते आणि बहिरंगा बाहेर सुद्धा संबंध ब्रह्मांडात चालते. आम्हाला ती कळाली पाहिजे आणि आपण त्याच्याशी सामंजस्य आणि समन्वय साधला पाहिजे. तर आम्ही त्या सर्व गोष्टीचे आपण सहजतेने उपयोग करून शकू. अन्यथा मनुष्य विमानात बसलाय आणि कोणीतरी शेजारी मनुष्य कोळसा आहे
आणि तो म्हणतो की अरे आजकाल विमानाचे अपघात फार व्हायला लागले बरं काय, असं म्हणून तो झोपून जातो. आणि त्याला ते पहिल्यांदाच बसलेला असतो विमानामध्ये, तर त्याला भीती वाटायला लागते, अरे आपल्या विमानाचा तर अपघात होणार नाही ना. आणि तिसरा जो असतो ते ह्या दोघांचे संवाद ऐकतो आणि तो म्हणतो जे व्हायचं ते परमेश्वराच्या इच्छेने होईल, मला त्याची काय चिंता आहे. म्हणून जो परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतो, त्या विश्वास ठेवण्याच्या धारणेलाच ही उपासनेची धारणा आहे. आणि अशी धारणा जर आपण ठेवली तर आपल्या आयुष्यातले अनेक संघर्ष हे आपोआप दूर होते. की आपल्याला दररोज कितीतरी प्रश्न पडतात की आज आपल्याला हे काम करायचे, ते होईल का नाही होईल, होईल तर कसं होईल, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाची उत्तरं या उपासनेमध्ये आपोआप येतात. त्यामुळे उपासना असेल तर मनुष्य निर्धास्त असेल, उपासना असेल तर तो निरंकारी असेल, उपासना असेल तर सहज असेल, तो त्याच्यामध्ये स्वाभाविकता असेल, आणि उपासना असेल तर सगळ्यांची व्यवहार सुद्धा त्याचे अतिशय उत्तम प्रकारची असते. त्यामुळे उपासना असेल तर संघर्षात कधीही असणार नाही. आणि अनावश्यक त्या गोष्टी आहेत ज्या आपण अतिशय वजन घेऊन आपण चालत असतो. जे अहंकार ह्याच्या इतकं वजनदार गोष्ट दुसरी जगात काहीच नाही. आणि अहंकार जर वजा झाला तर त्याला अतिशय शांतता मिळते. याचं उदाहरण म्हणजे आपल्याच 24 तासामध्ये आपण जेव्हा निद्रा घेतो तेव्हा झोपेमध्ये आपल्याला अहंकार नसतो. आणि म्हणून आपण जागे झालो की आपण म्हणतो आता माझी झोप खूप छान झाली आहे, आता मला बरं वाटतंय. तर बरं वाटण्याचं मूळ कारण काय, की त्या झोपेच्या काळामध्ये आपला अहंकार शून्य झालेला आहे. म्हणून जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला म्हणजे अतिशय अडचणी आहेत आणि अनेक प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये हे कठीण अशा गोष्टी वाटतात, संघर्षमय वाटतात. झोपलेल्या माणसाला संघर्ष असतो का काही, त्याच्यावरून सर्प गेला तरी ते का भीती नसते. म्हणून अशी जी स्थिती आहे ही स्थिती सहज स्थिती आहे. आणि ही स्थिती फक्त झोपलेल्याच अवस्थेत नाही, तर ती जागृत अवस्थेमध्ये सुद्धा तशा प्रकारची सहज स्थिती येऊ शकते. पण केव्हा, जर त्याची परमेश्वरावरची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा व्यक्त करण्याची जी क्रिया आहे ना त्याला उपासना. आपण भगवंतावरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा अतिशय दृढतेने बसली आहे तेव्हा ती व्यक्त करण्याच्या पद्धती अनेक आहेत. जगामध्ये अनेक धर्म आहेत, पंथ आहे, उपासना पद्धती आहे. तर त्या सगळ्या पद्धतीमध्ये मुख्य एकच आहे सगळ्यांचं, की सगळे म्हणतात की ह्या पूर्ण ब्रह्मांडाला चालवणारी ही ईश्वरी शक्ती आहे. त्याला कोणी अल्ला म्हणेल, कोणी त्याला अजून दुसरे नावं देतील. पण ते नावं काही असो, त्याची जी मूळ धारणा आहे ती मूळ धारणा एकच आहे की तो करता करविता तो परमेश्वर सर्वत्र आहे. आणि या परमेश्वराला ज्यांनी मानलं, आणि हे मानण्यातच सामर्थ्य आहे, ज्यांनी मानलं तोच जाणू शकेल, आणि ज्यांनी जाणलं आणि मानलं तोच अनुभव घेऊ शकेल. आणि ज्याने अनुभव घेतलेला आहे तोच त्याच्यामध्ये अखंड त्याच्या अनुसंधानात असेल. तर त्या परमेश्वर तत्वाशी अखंड अनुसंधान ठेवणे हे उपासनेचं हे आधारभूत तत्व आहे. म्हणजे परमेश्वराला समजून घ्या आणि त्या परमेश्वराशी अखंड तुम्ही संबंध ठेवा आणि त्याच्याशी संवाद साधा. त्याच्याशी संवाद साधणं हीच उपासना आहे. आणि या सर्व गोष्टीला आपल्या या सनातन धर्मामध्ये त्याने त्याचं एक शास्त्र बनवलं. त्या शास्त्रामध्ये त्याने दिनचर्या दिली की प्रत्येक प्रहारामध्ये काय करायचं, प्रत्येक प्रहाराला महत्त्व दिलेलं आहे. ही जी आठ प्रहरामध्ये जो आपला दिवस असतो आणि प्रत्येक प्रहरामध्ये 3 तास असतात, तर या 8 प्रहरामध्ये परमेश्वरांचीच सगळी व्यवस्था चालू आहे. त्या व्यवस्थेला आपल्या वेदवाङ्मयाने समजून घेतलं आणि त्याच्यातून आपण श्रुतिग्रंथ झाले आणि नंतर स्मृतिग्रंथ झाले. त्या स्मृतिग्रंथामध्ये आपली आचरण प्रणाली दिली आहे, त्या ठिकाणी धर्मप्रणाली दिली आहे, त्या ठिकाणी उपासना प्रणाली दिली आहे. आणि या उपासना प्रणालीमध्येच तुम्हाला असं लक्षात येईल की तुमची दिनचर्या ही अतिशय शुद्ध अंतःकरणाची आणि अतिशय तुम्ही एफिशियंटली काम करू शकाल. त्याच्यामध्ये आपल्या कार्यामध्ये कार्यक्षमता वाढलेली असेल. आपण सर्वांना समावून आपण पुढे जाणारे असू. आणि ते केवळ व्यक्तीच नाही तर कुटुंब, आणि कुटुंबच नाही तर संबंध समाज व्यवस्था आणि संबंध देशाची व्यवस्था सुद्धा त्या उपासनेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करू शकू. तेव्हा ही जी धारणा आहे ना आणि हे जे ज्ञान आहे ते आता नवीन या पिढीला आपण दिलेलं नाही. त्यामुळे आपण सरसकट आपल्या नवीन पिढीला दोष देण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय त्याला दिलं म्हणजे तो उपासनेकडे जाऊ शकेल हे समजणं आवश्यक आहे. म्हणून ही ज्ञानाची धारणा त्याला देणं आवश्यक आहे. उपासनेला ज्ञानाची धारणा आवश्यक आहे. आणि जर क्रिया केली
तर क्रिया आणि धारणा या दोन्हीचाही ज्यावेळेस संबंध येतो तेव्हा भक्ती त्याच्यातून उद्भवते. आणि ती एकदा भक्ती उद्भवली की मग त्याला तो आनंद त्याला मिळायला लागतो. आणि मग तो इतका विलक्षण आनंद असतो की तो आनंद तो सोडणार नाही. एखाद्यावेळेस तो टी व्हीमधली काही सिरियल असतात ते पाहणार नाही, किंवा एखाद्या अजून काही एंटरटेनमेंट. आता सगळं जगच एंटरटेनमेंट भरलेलं आहे, म्हणून मनोरंजनाशिवाय दुसरं काही नाही आहे. मग काही वेळेला देहरंजन असेल किंवा मनोरंजन असेल, बुद्धिरंजन असेल. पण ह्या सगळ्या रंजनामध्ये रंजन हा मात्र भोगप्रधानच आहे. पण खऱ्या अर्थाने जेव्हा आत्मरंजन होईल तेव्हा ते आत्मरंजन आणि भगवंताबद्दलचा भगवत भाव निर्माण होईल, तेव्हा त्या उपासनेची प्रत्यक्ष उपलब्धी तुमच्याकडे होईल. आणि ती उपलब्धी मिळण्याकरता तरुणांनी उपासनेत जाणं हे आवश्यक आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं त्याचं जीवनाचं ध्येय असेल तर ते ध्येय पूर्ण करण्याकरता जी परमेश्वरी ऊर्जा असते, ती शक्ती असते, ती शक्ती केवळ उपासनेनेच मिळू शकते. तेव्हा अशा या दिव्य उपलब्धीला आपण त्याचा वंचित होऊ नये. आणि म्हणून प्रत्येक तरुणाने याचं हे मूळ अर्थ कळायला पाहिजे. आणि त्या धारणेनेच आपण आपली जी पारंपरिक जी उपासना असते, मग ती काय प्रत्येक घरामध्ये जे आहे, कुलधर्म असेल, कुलदेव देवतेचं हे नित्य जे पूजन असतं ते असेल, या सगळ्याचा संबंध हा मूळ या धारणेशी आहे. त्यांनी ही धारणा ओळखली आणि त्या धारणेला धरून त्यांनी नित्य उपासना केली, त्याला निश्चितच या उपासनेचा लाभ आहे. तेव्हा पहिल्यांदा मुलांच्या तरुणांच्या या आईवडिलांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आईवडिलांनी आपल्या मुलांना हा माझा व्हिडिओ आहे तो दाखवला पाहिजे. आणि त्यांचं काही प्रश्न असतील तरी माझा मोबाईल नंबर याच्यामध्ये दिलेला आहे, तर तो त्यांनी मला संपर्क साधता आला तर उत्तम आहे. मी त्यांना त्याची उत्तरं देऊ शकेल. काका, आता आपण उपासनेचं महात्म्य सांगितलं आणि तरुणांनी उपासना करणं किती गरजेचं आहे, आईवडिलांनी काय करायला हवं हे पण आपण सांगितलं. पण आता नेमकं काय होतं, आता उपासनेचं महत्त्व कळालंय, मग मी कुठल्या पोथी वाचल्या पाहिजे किंवा मी काय करायला हवं? तर असं एक कुठल्या एक स्तोत्रांचं असं काही तुम्ही सांगू शकाल का आम्हाला, की ही स्तोत्र आपण दैनंदिन पठणामध्ये किंवा नित्य उपासनेमध्ये आपण हे घ्यायला हवं, कुठला जप करायला हवा? निश्चित सांगता येईल मला. त्याच्यामध्ये मुख्य प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे कुलदैवत आणि सद्गुरू हे दोन फार महत्त्वाचे गोष्टी आहेत. ज्यांनी मनुष्य रूपामध्ये सद्गुरूंचा अनुग्रह घेतला नसेल ते प्रत्यक्ष दत्तप्रभूंची उपासना करू शकतात किंवा स्वामी समर्थांची उपासना करू शकतात. आणि त्यांच्या संदर्भात जे काही मंत्र आहेत, सिद्धमंत्र, ते सिद्धमंत्र किंवा बीजमंत्र असतील त्याचं ते जप करू शकतात. कारण गुरुचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच आपल्या सर्व बंधनापासून ते मुक्ती देऊ शकतात. म्हणून गुरूंना मोक्षगुरू असं म्हटलंय. आणि त्यानंतर कुलदेवता जी आहे ती आपल्या कुळाचं संरक्षण करते, आपल्या वंशाचं संरक्षण करते. आपल्या पूर्वजांचंही कुलदेवतेने संरक्षण केलं. म्हणून आपल्या प्रापंचिक आणि सांसारिक ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पडून आपली उपासना आणि आपली सर्व साधना ही अतिशय उच्च दर्जाला न्यायची असेल तर प्रपंच हा पूर्णपणे व्यवस्थित चालला पाहिजे. आणि म्हणून प्रपंचाच्या संरक्षणाकरता, वर्धनाकरता आणि समृद्धीकरता आपल्याला कुलदेवतेची उपासना. म्हणून उपासनेमध्ये हे दोन महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही आराध्य असेल तर त्या आराध्याची तुम्ही काही लोकांना काही संतांचं महत्त्व वाटतं, वा ज्ञानेश्वर माऊली आहेत तर त्याची ज्ञानेश्वरी वाचावी, किंवा अजून काही गाथा आहेत संतांच्या, तर त्या ठरवू शकतात की व्यक्तिगत पातळीवर ते, किंवा घरामध्ये काय परंपरा आहे. काही घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तर त्याप्रमाणे ती परंपरा सांभाळून त्याची उपासना करू शकतो. खूप छान काका. आणि आता आपण उपासनेसाठीच एक सुंदर असं शिवस्पंद स्वामी समर्थांचं एक मंदिर, आपण स्वामींच्या आज्ञेने मंदिराची स्थापना होत आहे, आता बांधकाम सुरू आहे. तर या मंदिरामध्ये एक वेगळे पण काही जे आहे ते आपण सांगावं आता. अवश्य चालेल. आता आमची जी संस्था आहे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक संशोधन संस्था, त्या नावाखाली आपली ही रजिस्टर्ड संस्था आहे, जी गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. तर त्यांना मंदिर बांधण्याकरता प्रेरणा स्वामींनीच दिली. आणि त्या प्रेरणेमध्ये महाराजांनी त्याचे प्रयोजन सांगितले आणि त्याचा जो काही सामान्य माणसापर्यंत सगळ्यांना त्याचा काय लाभ मिळावा ह्याही गोष्टी सांगितल्या. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर असं त्याचं नाव दिलेलं आहे आपण. तर हा जो शिवस्पंद हा जो शब्द आहे ना, हा याच्यात
याच्या घटनामधला सगळ्यात महत्त्वाचा आहे. महाराज जे आहेत ते महादेवालाच नेहमी स्मरण करायचे. आणि महादेव हेच आदिनाथ आदिगुरू आहेत, त्यामुळे गुरुस्थानी महादेवच आहेत. आणि प्रत्यक्ष सद्गुरू जे मोक्षगुरू आहेत ते स्वामी समर्थच आहेत. त्यामुळे या दोघांचंही आपण जी स्थापना करतोय ते या स्थापनेमध्ये उद्देश असा आहे की आमच्या सूक्ष्म आणि कारणदेहापर्यंत ही उपासना गेली पाहिजे, किंवा तिथलं जे काही वायुमंडल आहे त्या वायुमंडलामध्ये अशा प्रकारचे स्पंदनं निर्माण करायचे आहेत की ज्या स्पंदनामुळे मनुष्य ठरवो अथवा न ठरवो कळत नकळतपणे त्याच्या सूक्ष्म मनावर आणि त्याच्या कारणदेहावर आणि त्याच्या जीवभावावर ह्या सगळ्या स्तरावर त्याचा प्रभाव व्हावा. म्हणून आम्ही त्या ठिकाणी काही तंत्रज्ञानसुद्धा वापरलेलं आहे. ज्या तंत्रज्ञानामध्ये जिथे रुद्राभिषेक होईल किंवा अखंड महाराजांचं नामस्मरण आहे किंवा महादेवाचं जे स्मरण महाराजांनी केलं आहे ते आहे, तर त्याचे जे स्वर आहेत ते स्वर आम्ही त्या ठिकाणी रेकॉर्ड करून घेऊ. आणि त्या रेकॉर्डेड जे आहे ते त्याचं रूपांतर जे आहे ते विद्युत चुंबकीय शक्तीमध्ये करून ती विद्युत चुंबकीय शक्तीमध्ये ते स्पंदन निर्माण होते. ते स्पंदन जे आहेत ते त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच आहे किंवा बाहेरसुद्धा ते स्पंदनं निर्माण होती. आणि त्या स्पंदनाचा संबंध हा त्याच्या सूक्ष्म मनाशी आणि त्याच्या पूर्ण जीवभावापर्यंत जाईल. आणि तो जीवभाव जो आहे तो कळत नकळतपणे शिवभावामध्ये विलीन कसा होईल असा ह्या स्पंदनाचा प्रभाव आहे. म्हणून तिथे स्पंदनं सातत्याने राहावेल अशा प्रकारचं तंत्रज्ञान आणि अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स त्या ठिकाणी लावलेले असतील. तर जो कोणी गाभाऱ्यात बसे आणि जो 10-15 मिनटं साधारण डोळे झाकून महादेवाचं स्मरण करेल, स्वामींचं स्मरण करेल, तर तो बरोबर काहीतरी घेऊन जाईल. त्या स्पंदनाचा प्रभाव आपल्या सूक्ष्म देहावर तो निश्चितच घेऊन जाईल. आणि जेव्हा तो वर्षातून एकदा दोनदा वारंवार येईल तेव्हा पुन्हा पुन्हा त्या स्पंदनाचं त्या ठिकाणी प्रस्थापना होईल आणि त्याला त्याच्या ठिकाणी कळत नकळतपणे हा त्याचा लाभ मिळेल. वेदाची सुद्धा निर्मिती ही स्पंदनातूनच झाली. की परमेश्वराच्या उश्वासामधून स्पंदन निर्माण झाले. ते स्पंदन जे आहेत ते ध्वनिरूपामध्ये जे औपऋषी अवस्थेत ऋषींच्या मुखातून बाहेर आले आणि ते आजही स्पंदन रूपामध्ये संबंध असं म्हणतात आहेत. तेव्हा ते स्पंदन जे आहेत तेच वेद आहेत आणि तेच ज्ञान आहे. त्यामुळे ते वेद आणि ते ज्ञान पुन्हा एकदा स्पंदन रूपामध्ये या सर्व भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मंदिराच्या निमित्ताने करत आहे. आणि तो अनुभव सिद्ध असल्यामुळे त्याचा अनुभव घेतल्यानंतर लोकांनी त्याच्याबद्दलचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपला लाभ काय होतो हे पण ते सांगू शकते. असा हा उद्देश आहे. खूप छान काका. असं म्हणतात की उपासना काया वाचा मनाने तिन्ही गोष्टींनी आपल्याला करायची असते. जर आपल्याला कायेने उपासना करायची असेल तर आपल्या ह्या मंदिराचा नक्कीच आपल्या साधकांना खूप उपयोग होणार आहे. आणि मी आमच्या देव माझा चॅनलच्या सगळ्या स्वामी भक्तांना विनंती करते की आपण आवर्जून हे जे स्वामी कार्य आहे त्यामध्ये सहकार्य करायचं आहे. सगळ्यांनी या कार्यासाठी आपण देणगी रूपामध्ये मदत करू शकता. त्याची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि ज्यांना आमच्या स्वामी समर्थ ही आध्यात्मिक संशोधन संस्था आहे याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तेव्हा मी आमचे सद्गुरू स्वामी स्वरूप लाटकर काका यांचे मनपूर्वक आभार मानते. आपण आपला एवढा अमूल्य वेळ दिला आणि आमच्या सर्व स्वामी भक्तांसाठी जे अमूल्य मार्गदर्शन केलं त्यासाठी मी आमच्या देव माझा या यूट्यूब चॅनलकडनं आपले मनपूर्वक आभार मानते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा